प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही सागर मुक्ता यांच्यामधील भांडणाने होते। सागर मुक्ताला कुठेतरी फिरायचा विचार करत असल्याचं सांगतो। त्यावर मुक्ताला असे वाटते की तो कुटुंबियांसोबत फिरायला येणार आहे, त्यामुळे मुक्ता सगळ्यांना घेऊन फिरायला जायचे असल्यामुळे आनंदी होते। पण सागर तिला थांबवतो आणि आदित्यसोबत जाणार असल्याचे सांगतो। ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो। ती सागरवर चिडते, पण काही न बोलता तिथून निघून जाते। सागरकडे पर्याय नसतो, त्यामुळे तो यावर काही बोलत नाही। सईला जेव्हा कळते की सागर तिच्या समर कॅम्पमध्ये येणार नसतो, तेव्हा ती चिडते। ती मुक्ताचे काहीच ऐकायला तयार नसते। ती हट्ट करते की माझ्या समर कॅम्पला तुम्ही दोघांनी यायचे। मुक्ता तिला समजावण्याचा प्रयत्न करते, पण सई कोणाचंही ऐकायला तयार नसते। सावनी आणि आदित्य हे मुद्दाम करत असल्याचं सई मुक्ताला सांगते, पण इतक्या छोट्या सईला काय कळते। मुक्ता तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते, पण काही कोणाचे ऐकत नाही। ती बेडवर उड्या मारून राग व्यक्त करते। माधवीला आता बरे वाटू लागले आहे, पण डॉक्टर तिच्या डोक्याला आतमार लागल्यामुळे तिला त्रास होत असल्याचं सांगतात। माधवीला चक्कर येऊन ती बेशुद्ध होते। तिची अवस्था पाहून मुक्ता आरोपीला शिक्षा देण्याचा निर्णय घेते। तेवढ्यात सागर मनातल्या मनात मला आणि आदित्यला माफ करा असे बोलताना दिसतो। आता मालिकेत पुढे काय होणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे।